नमस्कार. आजचे पंचांग 12 नोव्हेंबर मंगळवार 2024 या भागात आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च तर्फे स्वागत. आजच्या आरोग्य टिप्स. दुधी भोपळा खाण्याचे फायदे. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. बोलावा विठ्ठल, पावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव. कार्तिकी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नाम तेची रूप, रूप तेची नाम, नामरूप भिन्न नाही नाही. संत नामदेव महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. चला न्यूमोनिया आजाराबाबत जनजागृती करूया व आरोग्याची काळजी घेऊया. जागतिक न्यूमोनिया दिन. आजच्या आरोग्य टिप्स. दुधी भोपळा खाण्याचे फायदे. पोटात जडपणा वाटत नाही. वजन वेगाने कमी करण्यास मदत करते. पंचना संबंधीच्या समस्या दूर करते. डायबिटीस आणि युरिनरी डिसऑर्डरसाठी फायदेशीर. त्वचा तजेलदार बनवते. पंचांग, वार, तिथी, नक्षत्र, योग व करण, सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते. चला तर आजचं पंचांग दिनांक 12 नोव्हेंबर 2024 दिन मंगळवार काय दर्शवते ते बघूया. सूर्योदय सकाळी 6:44 तर सूर्यास्त संध्याकाळी 6:01. चंद्रोदय दुपारी 3:18, चंद्रास्त नोव्हेंबर 13 सकाळी 3:49. तिथी एकादशी जी संध्याकाळी 4:04 आहे. त्यानंतर द्वादशी तिथी सुरू होणार. नक्षत्र पूर्व भाद्रपद जे सकाळी 7:52 आहे. त्यानंतर उत्तर भाद्रपद नक्षत्र सुरू होईल. योग हर्षण जे रात्री 7:10 आहे. करण विष्टी जे संध्याकाळी 4:04 आहे. त्यानंतर भवकरण सुरू होईल. चंद्र राशी मीन, सूर्यराशी तुला, सूर्य नक्षत्र विशाखा. ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:03 ते 5:53. विजय मुहूर्त दुपारी 2:15 ते 3 गोधुली मुहूर्त संध्याकाळी 6:01 ते 6:26. राहू काळ दुपारी 3:12 ते 4:36. गुलिक काळ दुपारी 12:23 ते 1:47. यमगंड सकाळी 9:33 ते 10:58. ऋतू शरद आणि दक्षिणायन. दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे, अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता. माझा साप्ताहिक राशी भविष्य 11 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर मी रविवारीच प्रदर्शित केला आहे. तो तुम्ही अवश्य बघावा. तुम्हाला आठवड्याचे मार्गदर्शन या साप्ताहिक राशी भविष्यातून मिळू शकतं. आज मी तुम्हाला एक चांगला उपाय सांगतो आहे जो मंगळवारी दर 4 मंगळवारी तुम्हाला करायचा आहे. जो आहे हनुमानजीच्या मंदिरात जायचं आहे आणि त्या मंदिरात जाऊन तुम्हाला सोबत एक नारळ, शेंडी काढलेला नारळ आणि विड्याचं पान, अजून 11 बत्तासे ह्या 3 गोष्टी घेऊन जायच्या आहेत आणि ते हनुमानजीच्या ला अर्पण करायचे आहे. आणि सोबत रामरक्षा स्तोत्र यात म्हणायचे आहे किंवा ऐकायचे आहे. तिथे बसून तुम्हाला त्या मंदिरात बसून रामरक्षा स्तोत्र म्हणायचे आहे किंवा ऐकायचे आहे. हा उपाय जो आहे तो तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने तब्येतीसाठी आहे. तसेच कुणाशी जर तुमचं पटत नसेल तर तुमच्या शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी आहे. आणि तिसरं म्हणजे कोर्ट कचेरी वगैरे असेल तर त्या कोर्ट कचेरीपासून मुक्ततेकरिता हा उपाय आहे. हा उपाय ज्यांनाही त्रास असेल त्यांनी दर मंगळवारी असं 4 मंगळवारी करायचा आहे आणि यांनी तुम्हाला नक्कीच फायदा होईल. एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. आणि ज्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचा खूप